ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही आता फिरायला चाललो 15 ऑगस्ट. आम्ही आता तिथून निघालो रोडवरती, पण इथे आम्हाला जाताना रस्त्यावरच असे काम ते गायच गाय आणि खड्डे खुड्डे मिळाले. हायवेवर तर नाही लागलो, पण आम्ही बस गावागावातून निघालो. हे आमच्या समोर गाडीच्या समोर ॲक्सिडेंट होता तर वाचलो आम्ही. तरी बी आम्ही गाडी सांभाळली आणि निघालो. हा केटीवाला आमच्यासाठी चाय घेऊन आहे. पाय म्हणलं पहिले आम्ही आता इथून चहा घेतली, पण माझ्या कपड्यावरच चहा सांडली. आता आम्ही इथं अमृत किल्ले चहा पिलो. इथून यांनी माझ्यासाठी तिथून पान आणायला गेले आणि तिथून त्यांनी माझ्यासाठी गोड पान आणलं आहे. तेव्हाच त्यांच्या बहिणीचा फोन आला होता की तुम्ही कुठे आहे, आम्ही पण घरी येत आहो. आम्ही त्यांना सांगितलं नाही, खोटं बोललो की हो आम्ही जास्त दूर नाही आलो, कारण मी प्रेग्नंट असल्यामुळे मला त्यांनी सक्त मनाई केली की जास्त फिरायचं नाही. आता मी पान पाहून मी खूप हॅपी झाली. आता मी टेस्टी पान खाल्लं नाही. पहा इथून माझ्या कसं तोंड झालेलं आहे खाऊन, पान खाऊन लाल. आम्हाला पार्किंगसाठी जागा नव्हती मिळत, पण मिळाली एका मुलांनी गाडी काढली आणि त्या गाडीच्या बदली आम्ही आपली गाडी लावली. तिथून लावल्यानंतर यांना मी म्हटलं हेल्मेट दुपट्टा हे घेता का, तर यांनी म्हटलं नाही. तिथून आम्ही निघालो. आम्ही सुरुवात केली आहे पण खर्रा कमी, कारण आम्हाला खर्रा खूपच आवडते. फायनली आम्ही पोचलो आंबोऱ्याच्या ब्रिजवर. तिथे पोचताच आम्हाला थोडंसं गरमचं वाटायला लागलं, असं वाटत होतं की पाऊस येईल, पण आम्ही पोचलो हिम्मत करून. इथून मी यांना मोबाईल दिला आणि म्हटलं तुम्ही आता व्हिडिओ काढा. मी भरपूर व्हिडिओ काढले आहे. आता यांनी व्हिडिओ काढले अंबोऱ्याचे पूर्ण ब्रिजची, आजूबाजूची पाण्याची, आणि दृश्य खूप सुंदर व्ह्यू होता पाहण्यालायक. इथून आम्ही आता फोटो क्लिक केली आहे आमच्या दोघांची, कपल सिंगल. फोटो काढून झाल्यानंतर बघतो तर काय पूर्ण पाण्याने आपलं घर बनवलेलं होतं. थोड्याच वेळात असा मोसम झाला की पाणी बस निघतानाच पाणी चालू झालं. असं अंबोऱ्यावर निघताना आम्हाला हा ट्रॅफिक मिळाला. असं वाटत होतं 4 तास अटकण्यापेक्षा आम्ही आलो नसतो तर आज आम्हाला हा ट्रॅफिक आणि पाऊस पाहायला मिळाला. कोणी रेनकोट वगैरे कोणीच काही नव्हतं. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.